तर नमस्कार मित्रांनो, रविवार आहे आणि बघू शकता भाचे कंपनी आलेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे राऊतवाडी धबधब्याला. आणि आज आमचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झालेला आहे. आज लवकर झालेला आहे कारण की बरंच मला वेळ नसतो ना, मी बिझी आहे भरपूर. त्यामुळं कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाणारा रोड खूपच सुंदर आहे आणि घाट रस्ता असल्यामुळं वळणदार रस्ता खूपच छान वाटतो. आणि एका उंच माथ्यावर आम्ही थांबलो. या ठिकाणाहून सुंदर असं दृश्य दिसत होतं. बघा किती मस्त आहे एकदम. तर मित्रांनो, आपण राधानगरी राऊतवाडीला जाताना एक छोटासा स्पॉट आहे, त्या ठिकाणी थांबलोय. इथनं खूप सुंदर असं दृश्य दिसतंय बघा. बॅक साईडला खूप मस्त. राऊतवाडी धबधब्याकडे जातानाच ग्रामपंचायतीकडून 50 रुपये आकारण्यात आले पार्किंगच्या नावानं. धबधबा जसा जवळ येत होता तशी आमची एक्साइटमेंट सुद्धा वाढत होती आणि जवळ गेल्यावर गाड्यांची गर्दी आम्हाला दिसायला लागली. पार्किंगसाठी पैसे तर घेतले, पण या ठिकाणी पार्किंगचं वेगळं असं नियोजन केलेलं नाही आहे. रस्त्यावरच गाड्या लावायला लागतात आणि बस कडेनं जात असल्यामुळं पलीकडे चिखलामध्ये गाडी लावली आणि त्यानंतर आम्ही धबधब्यापाशी चालत चालत गेलो. राऊतवाडीला धबधब्याचं जवळ जाताना भरपूर असे स्टॉल सुद्धा बघायला मिळतात या ठिकाणी. आणि आमचं कुटुंब सगळं चालत होतं आणि समोरच्या बाजूला माकडांचं कुटुंब सुद्धा पाऊस आणि कणीस एन्जॉय करत होते. लांबूनच धबधबा सुंदर असा दिसतो आणि जवळ जाण्याची एक्साइटमेंट खूपच वाढत जाते. तर मित्रांनो, बघू शकता पाऊस कसला आला खतरनाक. आणि आम्ही सगळी छत्रीमध्ये आहे. आगे बॅग. कणीस 50ला 2. 50ला 2. पात्रेची भाजी. ओके, ते पण ठेवला का विकायला? 50ला 2. जरा ओपन करून दाखवा की. द्या. हाफ करू? हाफ करू का अखंड? अख्खच द्या की. हाफ करतो मी नंतर. आम्हाला घेऊ. सुट्ट्या आहेत का? किती किती घेणार आहे? मस्तपैकी धबधब्याच्या पलीकडं उभारून किंवा बसून तुम्ही कणीस ट्राय करू शकता. स्वीटकॉर्न खूपच चांगलं होतं आणि बाहेर खूप भारी पाऊस चालू होता आणि आतमध्ये चुलीच्या धगीला बसून आम्ही मस्तपैकी गरम गरम असं कणीस ट्राय केलं. खूपच छान वाटलं. नक्की हा एक्सपिरियन्स एकदा घ्या आणि राऊतवाडीला स्पेशली एकदा भेट द्या वेळ काढून. धबधब्याचा व्ह्यू, हातात गरम गरम कणीस. वा. हे सगळं आमचं एन्जॉयमेंट चालूच होती आणि तेव्हाच मस्तपैकी भजीचा वास यायला लागला की हो. मग भजीचा वास यायला लागला, त्या दिशेने आमची पावलं जायला लागली आणि गरमागरम कांदा भजी स्पेशल या ठिकाणी तयार होत होती. बघा किती मस्त एकदम. या गरम गरम अशा पद्धतीने कांदा भजी खायला मिळाल्या पावसाळ्यात तर किती मजा येईल. आशुतोष पाटील यांचा स्टॉल आहे आणि भजी काय काय असते आपल्याकडे? आणि कांदा भजी, वडा, मॅगी. दादा कशा पद्धतीने कांदा कापतायत बघा. अगदी बारीक उभा कांदा कापून घ्यायचा आहे कांदा भजी तयार करण्यासाठी स्पेशल. अशा प्रकारे मोठ्या आकाराची पाटी घेतली आणि त्यामध्ये हा सगळा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्यामध्ये आता थोडासा सोडा टाकायचा आहे आणि थोडासा ओवा टाकायचा आहे आणि त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ गेलेलं आहे आणि हाताच्या साह्यानं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे.
जेणेकरून त्या कांद्याला पाणी सुटलं पाहिजे. नॅचरली कांद्याला पाणी जर सुटलं आणि त्यानंतर त्यामध्ये पीठ घातल्यावर कांदा भजी स्पेशल होतात आणि एकदम कुरकुरीत लागतात. हीच त्यांची खासियत आहे मित्रांनो. जास्त पाणी वापरलं जात नाही अशा पद्धतीच्या आणि याला स्पेशल नाव आहे खेकडा भजी. आता डाळीचं पीठ घातलेलं आहे बघू शकता तुम्ही. अगदी भरपूर डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि आता सगळं व्यवस्थित मळून घेतलं जाणार. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मळायला घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे आणि गरम गरम तेलामध्ये मोठ्या आकाराच्या या स्पेशल खेकडा भजी कांदा भजी सोडल्या जात आहेत आणि अक्षरशः लोक वेटिंगला थांबले होते. कारण की एक घाणा व्यवस्थित तयार होऊन पूर्ण तळायला खूप थोडासा वेळ लागतो आणि त्यानंतरच हा स्पेशल गरम गरम भजी मिळतात आणि एक प्लेट 40 रुपयाला आहे आणि यामध्ये 4 ते 5 भजी दिल्या जातात. मोठ्या आकाराच्या असतील तर 4 असतात आणि छोट्या आकाराच्या असतील तर 5 बसतात. बघू शकता या ठिकाणी आता गरमागरम भजी रेडी झालेले आहेत. आमची पण भजीची प्लेट रेडी झाली आणि मी स्वतः ट्राय केली. गरमागरम भजी होती. तोंडाला थोडंसं भाजलं आणि पण खायचं काय सोडलो नाही बघा. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारचे छान छान ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायचे असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आपण मजा करूया, एन्जॉय करूया.